नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे। तुळजाभवानीचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे। तुळजापूर हे गाव सोलापूर औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून 42 किलोमीटर तर धाराशिवहून 22 किलोमीटर अंतरावर आहे। ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक श्री राजे शिवछत्रपती यांची आराध्य देवता आहे। अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावाने ओळखली जाते। जगदंबा मातेची मूर्ती ही गंडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे। हे शहर बालाघाटाच्या एका कड्यावर वसले आहे। मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे। इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते। श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत। एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्याला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ आहे। दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक तेथे स्नान करतात, हातपायही धुतात। समोरच कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आले आहेत असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। तेथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहे। त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्री यमाई देवी मंदिर, श्री जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात। या मंदिर शृंखलेतील श्री यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते। शेंदूर चर्चित लालंकृत पूजा व अलंकार केलेली देवीची रेखीव स्वयंभू तांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात। यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध या गावी असून यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानले जाते। त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाई देवीच्या प्रसिद्ध 12 पीठांपैकी एक उपपीठ असलेल्या मार्डी किंवा मूळ पीठ म्हणजे औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळली जाते। परंतु तुळजापूर क्षेत्री यमाई देवीचे मंदिर तेथेच असल्यामुळे भाविकांना दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते। ही एक धार्मिक सुलभता मानली जाते। पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते। या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे। येथून श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्यांनी मढवलेला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे। येथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते। 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे। अष्टभुजा महिषासुर मर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसाच्या बटा बाहेर आलेल्या आहेत। आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिछवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे। पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत। तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो। 2 पायांमध्ये महिषासुर राक्षसाचे मस्तक आहे। श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे। येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते। वर्षातून एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते। नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते।
देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते। अश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते। यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।